हॅलो मित्र, कसे आहात? ठीक आहे ना? ओके. काल आपण इंग्लिश घेतलं होतं बरोबर. आज पण इंग्लिश आहे, तर थोडंसं वेगळं घेणार आहोत. आम्ही क्वेश्चन पेपर मधून सिलेक्ट केलेलं आहे. इंग्लिशचं, मॅथचं पण करतो आणि सायन्सचं पण करतो. सर्व क्वेश्चन पेपर जवळजवळ बघा 2010 पासनं ते आता 25 मार्च ऑक्टोबरच्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातले. तर ते सगळे परत परत येतात ना मित्र, तर ते परत आलेले मी घेत नाही, ते बाजूला ठेवतो. फक्त एकदाच घेतो, म्हणजे असे पूर्ण बंच केलाय मी आणि त्याच्यातले थोडे थोडे तुम्हाला दररोज देतो. तुम्ही एक इंग्लिशची नोटबुक करा, मॅथची नोटबुक करा आणि सायन्सची करा. त्याच्यात तुम्ही त्या लिंकवर आहे, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा मित्र. तुम्हाला सर्व लिंक मधून सगळं मॅथ सायन्स सगळं 12वीला पण दिलेलं आहे, भरपूर कोऑर्डिनेट जॉमेट्री पण दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिशचे अनसीन पॅसेजचे शब्द पण दिलेले, अपोजिट, सिमिलर वर्ड, अनसीन पॅसेज मधले जे काही डिफिकल्ट वर्ड आहे ते पण मी तुम्हाला दिलेले आहे. आज सिलेक्ट केलेले आहेत मी. काय म्हणतो आपण त्याला, मनी. बघा 5-6 मनी केले आहेत. नो पेन नो गेन. पहिलंच बघा, नो पेन नो गेन. पेरलं तसं उत्तर देतं ना. तुम्ही काही पेरलंच नाही तर तुम्हाला काही मिळणारच नाही, नाही का? पण ह्या गाळलेल्या जागा येतात, हो, फिल इन द ब्लँक्स असं येतात. मग तुम्हाला ते लिहायचं असतं. दुसरं आहे बघा, सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. खूप सोपं आहे. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, नाही की नाही? फार महत्वाचं आहे मित्र. आयुष्य याच्यावरच अवलंबून. डिपेंड ऑन दिस. Our life is most depend on this मित्र. हो, जमीन, पाणी, ट्रीज. हो, तुम्हाला सांगतो, जंगलामध्ये झाडं तोड किती झाली. आपण झाडं लावत नाही, शाळेमध्ये लावतात थोडस, पण त्याच्यात फोटो काढतो. एक झाड लावलं, परंतु झाडं महत्वाचे. फ्री ऑक्सिजन आहे मित्र, फ्री. तुमच्याकडून 4 रुपये घेतले ऑक्सिजनचे नाही ना, मग फ्री आहे ना मित्र. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. माइट इज राईट, आहे का नाही? खूप सोपं आहे. माइट इज राईट. MIGHT, माइट इज राईट. बडी तो कानपिडी. बडी तो कानपिडी. या ठिकाणी ऍक्शन speaks louder word. Action speaks louder. Action speaks louder than words. चौथा आहे, action speaks louder than. Action speaks louder than words. वर्ड्स म्हणजे वर्ड जग आहे आणि वर्ड्स म्हणजे शब्द आहे. शब्द आहे. ऍक्शन, न्यूटनचा नियम आहे ना तिसरा, ऍक्शन मेक्स रिॲक्शन. इकडून ऍक्शन आली का तिकडे त्या बाजूला रिॲक्शन. सायमल्टेनियसली ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शक्तीपेक्षा युक्ती किंवा युक्तीपेक्षा शक्ती. इथंच फिलिंग द ब्लँक्स असतात. नंतर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. हा पण महत्वाचा आहे मित्र. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर. cut your cloth, cut your coat.
कट युअर कोट, बरोबर. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. क्लॉथ, क्लॉथ, क्लॉथ म्हणजे काय? कापड ना. क्लॉथ म्हणजे कापड. अंथरून पाहून पाय पसरा, हिंदीमध्ये आहे ना चादर. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, आहे का नाही? अंथरून पाहून पाय पसरा. परंतु इथे फिल इन द ब्लँक्स येते आणि कोणतेही दोन म्हणी लिहा असं पण प्रश्न आहे. दुसरा आहे वेअर देअर्स ए विल. वेअर, सहावं वेअर देअर्स अ विल. आता इथं वेगळा अर्थ आहे. वेअर देअर्स अ विल, आहे की नाही? देअर इज ए वे. देअर इज अ वे. वे म्हणजे मार्ग, आहे का नाही? वेअर देअर्स ए विल. विलचा भूतकाळ ना भविष्यकाळात अर्थ ना काही. देअर इज अ वे. काय इच्छा असेल तिथे मार्ग मिळतो, आहे का नाही? इच्छा असेल तर मार्ग मिळतो. आवड आहे तर सवड आहे का नाही? ज्याला आवड असेल. आता आय एम व्हेरी लाईक टू टीच द स्टुडंट. मला आवड आहे म्हणून मी वेळ काढून करतो. यू ओनली सबस्क्राईब, लाईक अँड शेअर कर. काही नाही, बरोबर ना? करत राहा. हे फार महत्वाचे आहे म्हणी आणि लाईफ लॉंग तुम्हाला महत्वाचे. सतत लक्षात ठेवायचे तुम्हाला, बरोबर की नाही? तुम्हाला मी भरपूर ग्रामरचं पण दिलंय. नायदर नॉर, आयदर ऑर, नो सुनर दॅन, ॲज सून ॲज, क्वेश्चन टॅग, आहे की नाही? क्वेश्चन टॅग, ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, नायदर नॉर, आयदर ऑरचे वाक्य हे क्वेश्चन पेपर मधलेच दिले आणि परत परत आलेले मित्र. आता तुम्ही त्याच्यातले न सोडवलेले पण सोडवा, म्हणजे तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचे पण घेतलेले आहेत भरपूर. तर जे परत आले ते मी रिपीट नाही केलं, नाही तर माझा एवढे बंच वाटला होता. परंतु रिपिटेशन मला नाही आवडत, कारण परत परत ते तुम्हाला द्यायचं काय उपयोग. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. आणि लक्षात ठेवा, दररोज थोडा थोडा स्टडी करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नाही का? आणि म्हणून इथे आपण थांबूया. धन्यवाद. थँकफुल टू यू मित्र हो. काय आता